नमस्कार मंडळी, मी दर्शन जामने स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो कालचा ब्लॉग पण गेला, थर्ड ब्लॉग गेला. आज दिवस आहे चौथा. सो चौथा ब्लॉग पण येईलच. सो आज सकाळी लेट उठलो, जवळजवळ 9:20 झाले. 9:20 म्हणजे लवकरच झालं एक प्रकारे, कारण काय संडेला मी एवढं लवकर कधी उठत नाही. सो आज लवकर पण उठलो आहे आणि चला आज बघूया आज काय होतं काय नाही, कारण काय संडे आहे. संडेला तर सर्व आरामच आहे. आज कुठे जायचं पण नाही. आत्ता जायचं आहे. सकाळ सकाळी बोलत होते की चिकन वगैरे आणायचं. सो चिकन आणायला जाऊया. चिकन आणून मग चिकन आज बनेल घरात, कारण का संडे असल्यावर काही ना काही बनतं असं. चिकन मच्छी असं काहीतरी नॉनव्हेज आयटम बनतो. सो नॉनव्हेज आयटमच बनवायचा तर जातो, घेऊन येतो पटकन. पहिला नाश्ता करून घेतो. नाश्ता करून म्हणजे आज आंघोळ पण नाही झाली. आज तिकडनं आल्यावरती मग आंघोळ वगैरे करू, मग फ्रेश होऊ मस्त, मग भेटू. लेट्स कंटिन्यू. चला तर मित्रांनो, चिकन आणायला जातोच आहे. बघा आमचा एरिया, आमचं हनुमानाचं मंदिर आहे बसस्टॉपच्या मागे. इकडे येतो मी पाया पडायला. मी बोललेलो होतो की हनुमान देवाचा उपवास करतो तर इकडे येतो. तर इकडनं जातो आतमध्ये. आमचे 2 फ्रेंड आहेत आतमध्ये, ते तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, 2 मित्रांपैकी आहे बघा, एक जण आलाय बघा. एक तिकडे आहे. माणसांपेक्षा यांच्यावर प्रेम केलेलं बरं ना, ते चांगले असतात. एक आवाज दिला तरी येतात, तरी धावत. चल येतो, चल येतो, येतो काय, चल चिकन आणायला चल चल. अजून एक आहे, तो दिसला नाही मित्रांनो, काय माहिती कुठे तो. त्या साईडला असेल. दिसला मध्ये तर येईल धावत मागे मागे. तो बघा, तो बघा दिसत त्या साईडला बघा. नाही येणार, नाही येणार, जाऊ द्या. लांब आहे मित्रांनो, नाही तर आला असता. आणि बघा, पहिला आम्ही पण चाळीतच राहायचो. चाळीत एक वेगळाच अनुभव होता. चाळीत मस्त वाटायचं. आता बिल्डिंगमध्ये सर्वांचे घरदार बंद होतात, दरवाजे बंद होतात. इथे बघायचे प्रत्येकाचं घर तुम्हाला उघडत दिसेल. बिल्डिंगमध्ये कसं कोण कोणाचं लेणं देणं नाही वाला सीन आहे. इकडे तसं नाही. इकडे असं आहे की तुमच्या घरात काय झालं, सुखदुःख जे काय, लगेच आजूबाजूची माणसं ॲटलिस्ट धावत तरी येतात. बिल्डिंगमध्ये तसं नाही. बिल्डिंगमध्ये कोण गेला तरी माहीत नाही पडत, माणूस आपल्याला गेला सोडून असं. आणि कोण माणसं अवेलेबल पण नसतात. इथे तसं नसतं. इथे लगेच माणसं येतात धावत. तर इथे मस्त ग्राउंड पण आहे खेळायला. तर मित्रांनो, जाऊन आलो, चिकन वगैरे घेऊन आलो. घरी येऊन आज विचार केला मीच चिकन बनवतो. सो कांदे बिंदे कापायला बसले. या तुम्ही पण जेवायला. मित्रांनो, चिकन घेतलं धुवायला. सो तुला आज माझ्यावरती आहे चिकन वगैरे बनवायचं. चिकन पूर्णच मीच बनवतो, कारण का कांदा वगैरे कापून वगैरे घेतला. पूर्ण काय रेसिपी दाखवणार नाही. तुम्ही चिकन रेसिपी असं यूट्यूबला सर्च केलं तर सर्वांची तुम्हाला भरपूर लोकांची चिकन रेसिपी येते. सो आज काम दिलं आहे, आज ते हे तर करतो आहे. कॅमेरामॅन आज कोण सांभाळायला आहे नाही. माझ्या हातात कॅमेरा आहे नाही, दुसऱ्याला दिलं आहे. कॅमेरामॅन आहे आमचा आज घरामध्ये वेगळाच. तो आज जेवणापासून लांब आहे. सो कॅमेरा त्यालाच धीरायला दिला आहे. सो बघूया. आता मी चिकन बनवतो. चिकनची रेसिपी मी दाखवणार नाही, थोडंफार शूट करेन. थोडंफार शूट करून पुढे अजून बघूया. अजून दिवस बाकी आपला. पूर्ण दिवस टेल्स ऑफ टुडे, पूर्ण दिवसाचं दाखवणार मी. चला. तर मित्रांनो, जेवायला बसलो आहे. बनवलं चिकन वगैरे बनवून जेवायला सगळंच बसले. चिकन तुम्हाला दाखवतो बनवलेला. तेव्हा एक आंबा बोलते. हा बघा चिकन. हा पप्पांचा वेगळा बनवला आहे, मी माझा वेगळा बनवला आहे. पप्पा जास्ती तिखट खात नाहीत आमच्याकडे. बघा चिकन बनवलं आहे. या जेवायला या. तर मित्रांनो, जेवण वगैरे झालं आहे. जेवण वगैरे आता झोपूया. बघूया आता, झोपायचं तर नाही. ही बोलते की मूवी वगैरे बघूया. तर मूवी लावतो आता टी व्हीवरती स्क्रीनकास्ट करून. आणि मला हे लोक सारखे सतवतात आहे. लोक सारख्या माझ्याबरोबर भमक्याच करतात आहे की ब्लॉग वगैरे बनवतो किंवा असं काही. मध्येच काहीतरी बोलतात ते लोक मला.
तर मला हसायला पण येतं, त्यांना पण येतं हसायला. मी बोललोय त्यांना जर जास्त काय केलं कॅमेरा फिरवून टाकेल तुमच्याकडे. मित्रांनो जरा ना व्हिडिओ पण संध्याकाळपर्यंत जरा ठीक करूया. एकदम दाढी बिडी वाढली असं काय बोलतात ते बकरीला असते ना अशी दाढी एकदम बोकड वाटते, बोकड तसं झालं आहे माझं. संध्याकाळपर्यंत थोडं ठीक करूया, ट्रिम वगैरे करू. आणि केस पण वाढले बघा, विचार केला केस वाढलेत ना त्यामध्ये असं वाटतं की टकलाच करून टाकू. कारण का कसं टकला केल्यानंतर केस तर छान येतात, त्यांना मग दुसरं टकलाच करून टाकतो एक टाईम. तर मित्रांनो आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश झालो, मस्त शेव वगैरे केली. शेव वगैरे करून आत्ताच जस्ट आंघोळ करून बाहेर आलो. थोडीफार घरातली कामं पण होती, ती कामं पण आटपली. आणि व्हिडिओ बनवताना मला घरातूनच काय काय म्हणजे सजेशन येतात आहे. म्हणजे मम्मी असो किंवा पप्पा असो की बाबा असं कर, असं नको करू, हे व्हिडिओमध्ये छान दिसेल किंवा हे व्हिडिओमध्ये बरं दिसेल, असं सर्व मम्मी पप्पा सजेशन करतात आहे. उलटसुद्धा वाईफ आहे ती पण मला सजेशन करते की दर्शन इकडे व्हिडिओ कर किंवा हे असं कर, असं म्हणजे काही ना काही कोण सजेशन देतं आहे. तो सो त्या सजेशनमधनं मला शिकायला पण भेटतं की व्हिडिओ कशी बनवायची किंवा काय. याच्या अगोदर पण भरपूर काही व्हिडिओ मी बनवले आहेत, पण तेव्हा कसं स्टार्ट होतं ना, तेव्हा पण मला कोण गाईड करणार नव्हता की असं काय कर किंवा कसं. सो आत्ता करतात आहेत हे लोक, म्हणजे मोटिवेशन देतात आहे की बाबा कर, तू चांगलं करतोयस, जसं जमेल तसं करत राहा, चांगलं करत राहा, पुढे व्हिडिओ टाकत राहा, कंटिन्यू व्हिडिओ टाकशील तर काही ना काय होईल. यूट्यूबवरती कोण सबस्क्राईब वगैरे करतील माणसं, आणि कंटेंट एकदम चांगला ठेव असं. तर भरपूर काही सजेशन देतात आहे. सो बघू, जसं सजेशन देतात तसं काही ना काही करत राहू. मित्रांनो घरात असल्यावर बघा आमच्याकडे जास्त हेच चालतं, महाराष्ट्राची हास्य जत्रा. माणसाने हसत राहावं नेहमी, इकडे कंटिन्यू हेच लागतं. मी घरी येतो तेव्हा हेच चालू करतात जास्त, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मजा येते बघायला, किंवा कशी वाकून बघते. बाबू कैडबरी खत्म हो गया क्या, किधर है? देख आई ने रखा है तेरे लिए कैडबरी. बाबू वो देखो वो मांडी में डाल लगा है, डाल. फिर डुक्कर खाया फिर. डुक्कर तो पण बोलते डुक्कर, आता काय बोलशील. अरे बाबू अटक गया लगता है तुम. ए आई क्या करिए, आई क्या करिए, सब्जी काटली. हाँ बरोबर बाबू, बरोबर बोलतो रे एकदम. बाबू हे मराठीत बोल, मराठी बरोबर, शाबास. मी हे मराठीत बोल तर मराठी बोलतो. बोल आई भाजी कापते, बोल. अरे वा, येतं बोलता येतं, पण नाही जमत नाही, ते हिंदीचं सवय लागली नाही. मित्रांनो हा आला ना घरामध्ये फुल टाइमपास होता आमचा. ती बा आई आवाज देते बघ, ती बघ आई आवाज देते बघ. जा खाना खा के आजा. मित्रांनो हे बघा, आजचं काहीतरी जेवल्यानंतर थोडं गोड म्हणून आईस्क्रीम आणले पप्पांनी. पप्पा बोलतात भरून आली पाहिजे आईस्क्रीम पूर्ण. आईस्क्रीम लवर आहेत आमच्याकडे ना मम्मी. हे बघा या खायला आईस्क्रीम. चला मित्रांनो आजचा दिवस तर संपला. आईस्क्रीम वगैरे पण खाल्ली आणि आता झोपायची तयारी आहे. सो झोपायची पण कुठे, आता मला ब्लॉग वगैरे एडिट करायला लागेल. एडिट करून अपलोड करून मग झोपून जाऊ. तोपर्यंत बाय बाय.